आपल्या पोस्टला, फोटोला किती लाईक आलेत, किती कमेंट्स आल्यात, आपले मित्रमैत्रिणी किंवा अन्य कोणी कुठे फिरतायत, काय करतायत, त्यांच्या फोटोला, पोस्टला जास्त लाईक्स का मिळतात, सतत जगात काय चाललंय, काय ट्रेडिंग आहे, व्हॉट्सअपवरचा आपला ग्रुप काय म्हणतोय, कोण ऑनलाईन आहे, कोणी डीपी अपडेट केलाय. आजकाल हेच प्रश्न आपल्याला इतर दुसऱ्या कुठल्या प्रश्नांपेक्षा जास्त सतावतात. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर यांसारख्या सोशल साइट्स ही काळाची गरज जरी असली तरी त्याच्या अधीन होऊन आपण अनेक गोष्टींना मुकतोय. इतकंच नाही तर या फेसबुक आणि व्हॉट्सअप सारख्या साइट सतत वापरणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं हे आता मानसिक आजाराचं लक्षण ठरतंय. यंग अडल्ट्स की जे 18 ते 20 वर्षाचे असतात की ह्या सगळ्या सोशल नेटवर्किंगमुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो आणि ते काही करू शकत नाहीत, त्यांची प्रगती थांबलेली आहे. अशा पद्धतीची काही यंग अडल्ट्स आमच्या क्लिनिकमध्ये येतात आणि त्यातून मग आम्हाला त्यांची मानसिकता, त्यांचा त्यातून निर्माण होणारे आजार हे आम्हाला सध्या फार जास्त प्रमाणात बघायला दिसत आहे. ह्या मानसिक आजाराचा बळी सर्वात जास्त आजची तरुण पिढी होताना दिसतेय. दिवसातून कितीतरी तास त्यांचा वेळ ह्या साइट्सवर किंवा इंटरनेटवरच जातोय. मग घरी असो, शाळा कॉलेजेसमध्ये असो, प्रवासात असो किंवा अजून कुठे, आजची पिढी ही मानतेय की आपण सतत ऑनलाईन असतो आणि हे योग्य नाही. फेसबुक हे माध्यम फारच सुंदर आहे, फारच चांगलं आहे, कनेक्ट करतं लोकांना आणि त्याचे पॉझिटिव्ह गोष्टीही फार आहेत. पण काही वेळेला असं होतं की काही लोक कमेंट करतात किंवा लहान पोरं ज्यांना अजूनपर्यंत काही माहीत नाही आहे त्यातलं, ही लोकं फार उपयोग करतात, त्याचे टॅग करतात फॉर नो रिझन आणि ते कधी कधी खटकतं की हे फेसबुकवर नसलं पाहिजे. सोशल मीडिया हा एक याचा न्यूज मीडियाचाच एक वेगळा पैलू म्हणून आपण बघू शकतो. पण बऱ्याचदा तो चुकीचा पण वापरला जातो की एकाच दिशेने निगेटिव्ह बातमी केली जाते आणि तीच मग रेटली जाते. तर हा त्याला बसलेला फटका पण आहे. आणि ऑथेंटिक गोष्ट आहे की नाही हे कळणं आणि हे ओळखणं तसं थोडं टफ आहे. एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं वेगळं, मात्र त्या आहारीपणाचं मानसिक आजारात आणि कधी कधी गुन्ह्यात होणारं रूपांतर हा मोठा चिंतेचा विषय बनत चाललाय. याला वेळीच आळा घालण्याची गरज आता निर्माण झालीये एवढं मात्र नक्की. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.